सर्वांना माझा नमस्कार. मी दत्ता शिवशंकरराव हंडीकर आज या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर शासनाने काही दिवसापूर्वी निर्णय घेतला आहे की सरकारी शाळा दत्तक योजना नावाची योजना शासनाने आखली आहे. ही योजना म्हणजे की ज्या सामाजिक संस्था आहेत, काही कंपन्या आहेत, काही दानशूर व्यक्ती आहेत, अशा लोक ती संस्था भाडेतत्वावर घेईल आणि त्यांनी अधिकची रक्कम दिली म्हणजे 50 लाखापासून 3 कोटीपर्यंत जर त्यांनी यातील काही पैसे दिले तर त्या शाळेला त्यांचं नाव 5 वर्षाकरिता 10 वर्षाकरिता असा एक रेट लिस्ट शासनाने शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं आहे की बा हे असे जर नावं शाळेला दिली तर या उद्योजकांमध्ये खाजगी लोकांमध्ये स्पर्धा लागेल की आपलं नाव कसं मोठं होईल आणि या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, चांगल्या इमारती येतील, चांगल्या सुविधा होतील असं आपल्या शिक्षण मंत्र्यांना सांगायला आवडेल की जेव्हा आपण एखादी गुंतवणूक करतो ती काहीतरी मिळवण्यासाठी गुंतवणूक करत असतो. सामाजिक सेवेसाठी ती गुंतवणूक नसते. उद्योजक ही आपलं नाव, आपला पैसा वाढवण्यासाठी याचा उपयोग करेल. दुर्गम भागात, ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यावर शिक्षणाची गंगा पोहोचण्याचं काम या जिल्हा परिषद शाळेने केलंय. आता ती बंद होण्याची वेळ आली आहे कारण तेथील पटसंख्या कमी झाली आहे. आता पटसंख्या का कमी झाली तर पटसंख्या कमी होण्याचं पूर्ण कारण हे शासनालाच जातं. कारण शिक्षणाअभावी त्यानंतर असलेल्या त्यांच्या सोयीसुविधा या सरकारी शाळात न मिळाल्यामुळं, शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालवल्यामुळं पालक हे जिल्हा परिषद शाळा आता निवडतील. ज्या काही 20 पटसंख्यापेक्षा कमी शाळा असतील त्या शाळा एकत्रित करून समूह शाळा बनवण्याचं काम शासन करत आहे. पण या समूह शाळा बनवता असताना ज्या 20 पेक्षा कमी पटसंख्या आहेत त्या शाळा बंद होणार आहेत. जसं की महाराष्ट्रातल्या 14,783 शाळा बंद होण्याची शक्यता या माध्यमातून होत आहे. परभणी जिल्ह्यात 126 अशा शाळा आहेत, तेथील 20 पेक्षा कमी पटसंख्या समूह शाळा करण्याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आहे. पण या राष्ट्रीय शिक्षण धोरणात असं कुठेही नमूद नाही की ज्या 20 पेक्षा पटसंख्या कमी आहे त्या शाळा बंद करा म्हणून. समूह शिक्षण फक्त शैक्षणिक सहली असतील, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल अशासाठी त्याचा उपयोग करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणानं हे पुढं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि शिक्षण मंत्र्यांना आमचं म्हणणं आहे वा तुम्ही शाळा समूह योजना चालू ठेवा पण त्या 20 पेक्षा पटसंख्या असलेल्या कमी शाळा बंद करू नये. तुम्ही निर्णय घ्या की पटसंख्या कशा वाढतील, हा तो तुमचा प्रश्न आहे. पटसंख्या वाढवणं हे तुमचं काम आहे. खाजगी शाळेत कशा पटसंख्या आहेत, अहो कितीतरी डोनेशन खाजगी शाळेत लोक घेतात. आमच्यासारखी गोरगरिबाची लेकरं ही खाजगी शाळेत शिकू शकत नाही कारण आमचा बाप शेतकरी आहे, आम्ही कष्टकरी बापाची लेकरं आहोत. आमच्याकडून खाजगी शाळेत डोनेशन देण्या इतपत आम्ही देऊ शकत नाही. ह्या जिल्हा परिषद शाळा आहे म्हणूनच आम्ही शिकलोय आणि गोरगरिबाची मुलं शिकत आहे आणि पुढची पिढी ही जर जिल्हा परिषद शाळा असतील तरच ते शिकतील. दत्तक योजना म्हणजे खाजगीकरणाचं पाऊलच आहे आणि तुम्ही ते टाकण्याला सुरू केलं आहे. खाजगीकरणात तुम्ही ज्या आता संस्था बघतायत, ज्या संस्था बघा त्या संस्थेत खाजगी संस्था आहेत ना, तिथे त्याचा निर्णय घ्या, त्याच्या चौकशी करा. एका घरातले किती लोक तिथं शिक्षक म्हणून रुजू केलेले आहेत. अहो केलेचे केले, त्यांची क्वालिटी नसताना त्यांना अंगठे बहादर म्हणतो मी की अंगठे बहादरांना तुम्ही शिक्षण म्हणून वापर केला, हे खाजगीकरणाचे परिणाम आहे. आणि पुढं जाऊन जिल्हा परिषद शाळेची अवस्थाही तुम्हाला जर अशी करायची असेल तर आम्ही हे होऊ देणार नाही आणि हे होणं शक्य नाही.